अकोल्यातील बलवदे लेआउट परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले। गेटचे कुलूप तोडून घरातील नवीन वायरिंगच्या केबलचे गठ्ठे लंपास करण्यात आले असून चोरीची किंमत अंदाजे 1,83,000 रुपये आहे। अकोला शहरातील बलवदे लेआउट जिजाऊ नगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घरातून तब्बल 1,83,000 रुपयांच्या वायरिंग केबलची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। रहिवासी अविनाश शिरसाट यांच्या घराचे बांधकाम सध्या सुरू असून 2 दिवसांपूर्वी घरातील वायर फिटिंगचे काम करण्यात आले होते। त्यानंतर घरात ठेवलेल्या नवीन वायरिंगच्या केबलच्या बंडलवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला। आज दुपारी अविनाश शिरसाट बांधकामाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता घरासमोरील गेटचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले। त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता नवीन टाकण्यात आलेल्या वायरिंगच्या संपूर्ण केबलचे गठ्ठे गायब असल्याचे निदर्शनास आले। चोरी गेलेल्या वायरच्या बंडलची किंमत अंदाजे 1,83,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी शिरसाट यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी घटनेची नोंद घेत अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। बांधकाम सुरू असलेल्या घरांमध्ये चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे। घराचं बांधकाम चालू असताना जे अंदरचे जे वायर होते, वायराची जे फिटिंग होती आमची, ते अज्ञात इसमानं 1,83,000 रुपयाचे वायर हे कापून अंदरून बंडलाच्या बंडल चोरी होऊ राहिली। तर पोलीस आले, माझं म्हणणं हेच आहे की त्याने ते पकडावं आरोपी आणि आमचा जो माल गेला तो आम्हाला सुखरूप आणून द्या ही विनंती। नाही, वायरच कापून नेले त्याने, सगळे जेवढे होते ते पुरेच्या पुऱ्या बंडल घेऊन गेले। मी FIR दाखल केलेली आहे। चोर आता हे या गेटाला ताला होता, ते ताला तोडून अंदर गेले। मागणी हेच आहे पोलीस प्रशासनाला की बा आमचं जेवढं नुकसान झालं तेवढी नुकसान भरपाई आमची त्या चोराईची संपत्ती इकून आणून द्या, त्या चोराईला मारा। पोलीस आहे ना, कायद्याचा धाक दाखवा द्यायले। एवढ्या मोठ्या उच्चभ्रू वस्तूत अगर असं होत असेल तर सामान्य माणसाचा न्याय मागा कुठे।